हरे कृष्णा. तर तुकाराम महाराज ह्या अभंगातून नाही का आता आपल्याला दोन तत्व सांगतायत. एक म्हणजे संसाराची स्थिती सांगतात. काय संसार? अ, संसार दुःखमुळं चोळीकडे विचुंगळ. हां, नाही विश्रांती, जीवाची तळमळाचं वर्णन करतात ह्या अभंगामध्ये. एकनाथ महाराज करतात. आणि आता ह्या अभंगामध्ये मनुष्याचं जीवन बदलणार आहे. ते म्हणतात की तुमच्या ह्या दुःखी संसारामध्ये तुम्हाला समाधान कसं पाहिजे असेल, ते समाधान कसं भेटेल. सुख समाधानाचे मागं लागलेले आहेत ना, ते म्हणतात सुख आणि समाधान कसं भेटेल ह्या अभंगामध्ये वर्णन करतात. ते म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख त्याले सर्व अलंकार, आनंद निर्भारे डुलत असे, ऐसा असो ऐसा कोठे आठवीच नाही, देहीच विदयी भोगदशा, तुका म्हणे आम्हा झालो अग्निरूप, लागे नेदू पाप पुण्य अंगा. ह्या चार चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की सदा नाम घोष करू हरिकथा आणि तेने सदा चित्त समाधान. आता पहिल्या लाईनमध्ये ते म्हणतात तेने सदा चित्त समाधान, मनुष्याने समाधान राहिलं पाहिजे चित्तामध्ये. आता दोन प्रकारचं, एक सांसारिक आणि एक आध्यात्मिक. संसारामध्ये माणसाला समाधान नाही भेटत. त्याला वाटतं की माझं 2 बिघे असेल तर 4 बिघे व्हावं, ज्याला 4 बिघे असेल त्याला वाटतं 8 बिघे व्हावं, 8 बिघेवाल्याला वाटते 16 बिघे व्हावं, 16 बिघ्याला वाटते की 25 बिघे व्हावं. याच्यामध्ये तो समाधान नाही मानत. जे 2 BHK वाले त्यांना वाटते 3 BHK घ्यावा, जे 1 BHK ते 2 BHK मध्ये, आणि जे 2 BHK मध्ये 3 BHK मध्ये, आणि जे 3 BHK वाले आहेत ते म्हणतात बांगला बांधू. बांगला बांधणारे वा काय विचार करतात, नाही याच्यापेक्षा भारी बांगला बांधू. मग आता गाड्या बदलतात, म्हणजे गाडीमध्ये. त्याच्यानंतर ते म्हणतात की की संसारामध्ये आपण समाधान नाही. आता मोबाईल बघा ना, पहिले तो नोकियाचा होता, लोकांनी कोणता घेतला? अँड्रॉइड मोबाईल. अँड्रॉइडमध्ये वेगळ्या वेगळ्या व्हरायटी वाल, ते म्हणजे याच्यातनं मजा येत नाही, ॲपल घेऊया, ॲपलमध्ये भारी घेऊन या, आणखी याच्यात समाधान भेटेल. ॲपलवाला वाटतं नाही S70 प्रो मॅक्स चालत नाही, S7 आता 18 घेऊया. म्हणजे काय, आपल्याला वाटतं की वस्तू बदलल्या की मला आनंद भेटेल. कपड्यामध्ये तुम्ही दुकानाच्या साड्यामध्ये, मी एक मध्यंतरी एका दुकानवाल्याकडे गेलो होतो असं सहज. ते मला प्रभूजी लेडीज येतात ना, माझं हार्टबीट वाढतं. मला का रे? मला प्रभूजी 100 साड्या काढतात आणि शेवटी मला एक पसंत नाही. जेवढ्या काढल्या तेवढ्या मला ठेवायला जातं ना, असाच सांगतो. मालकापेक्षा बायावर लय संताप होतो. आणि म्हणतात एक वस्तूला का, त्याच्यामध्ये ते समाधान नाही. म्हणून असं म्हणतात की सांसारिक गोष्टीमध्ये माणसाला शेवटपर्यंत चित्तामध्ये समाधान नसणार आहे. म्हणून सत्य लोक बोलतात पण अनुभव करत नाहीत. सत्य. दुसरं म्हणतात धर्माबद्दल बोलतात पण पालन कोणी करत नाही. आणि सुखाबद्दल सगळे सांगतात पण ते सुख प्राप्त होत नाही. मग तुकाराम महाराज काय म्हणतात पहिल्या म्हणत, तेने सदा चित्त समाधान, त्याच्यामध्ये समाधान राहिलं पाहिजे. आणि म्हणून वेदांत सूत्राचं पहिलं वाक्य काय माहिती आहे तुम्हाला? आनंदमय अभ्यासा. एका व्यक्तीनं वेदांत सूत्रामध्ये नेहमी आत्मेनं आनंदाच्या अभ्यासामध्ये राहिलं पाहिजे. पण वास्तविक जर पाहिलं गेलं तर आपण आनंदमय अभ्यासामध्ये किती राहतो? कारण की आनंदमय अभ्यासा जो वेदांत सूत्र आहे ते आनंदमय अभ्यासा संसाराच्या गोष्टीबद्दल नाही सांगितलेला आहे. तो आनंदाचा अभ्यास नाही का, तो आध्यात्मिक गोष्टीमध्ये सांगितलेला आहे. म्हणून ध्यानात ठेवा, परिस्थितीवर आधारित नसून आपलं सुख ते मनस्थितीवर आधारित सुख आहे. बघा, झोपडपट्टीत राहणारा तो त्याच्यात समाधानी वाटतं की त्याला वाटतं. ज्या गोष्टीमध्ये जो व्यक्ती राहतो ना त्याच्यात समाधान मानतो तो सुखी आहे. म्हणून लोक ह्या जीवनामध्ये दुःख काय आहेत, त्यांना दुःख या गोष्टीचं की त्याच्याकडं आहे आणि ती गोष्ट माझ्याकडं का नाही त्याच्याबद्दल दुःखी आहेत. पण प्रकृतीनं आपल्याला जे दिलेलं आहे, आपल्या जीव प्रारब्धामध्ये पैसा असो, घर असो, पत्नी असो, पती असो, मुलं असो, नोकरी असो, व्यवसाय असो, ही दुसऱ्यासोबत जेवढं तुम्ही तुलना करता तेवढं तुमचं चित्त काय राहीन? असमाधानी राहीन, दुःखी राहीन, चिंता राहीन. पण ईश्वरानं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे दिलंय आणि त्याच्यामध्ये तुम्ही राहता, तर इथे शास्त्र सांगतंय सुख हे वस्तूत नसून सुख हे वृत्तीच्या स्वभावामध्ये आहे. सुख कशात आहे? वस्तूमध्ये नसून वृत्तीमध्ये. तुमची वृत्ती म्हटली नाही मला याच्यात आनंदी राहायचं. आम्ही आता कालच आमच्या मंदिरामध्ये डॉक्टर दीनानाथ प्रभू आले होते, परभणीचे मोठे प्राचार्य.
तुम्हाला वाटणार नाही, साधे सिंपल आहे. माताजी पण सर्वेश्वरी माताजी त्या पण डॉक्टर आहेत, पण ते एकदम सिंपल. त्यांच्याबरोबरच्या बऱ्याच लोकांनी मोठमोठे डॉक्टर आपलं हॉस्पिटल उघडले, खूप श्रीमंत झाले, पण त्यांनी भक्तीमध्ये एवढं समाधानी की कोणाचं मोह नाही. ते म्हणले शेती आहे प्रभूजी वडिलांची 25 एकर जमीन पाण्याखालची, एक भाऊ कलेक्टर आहे, एक भाऊ अमेरिकेमध्ये आहे आणि वेल सेटल फॅमिली. ते म्हणला की माझ्या प्रभू माताजींची जेवढी पेन्शन येते त्याच्यामध्ये मी सुखी, आणि मुलगी डॉक्टर आहे, मुलीचं पण नाही का ते काही घेत नाही. आणि त्यांचा फोन बघताना तर नोकियाचा छोटासा हँडसेट आहे. एकच टाईम जेवतात आणि 4 घंटे भागवत वाचतात, दोघांमध्ये पती पत्नी. काय त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पाहिलं की संसाराच्या वस्तू ज्याच्यामध्ये आपलं चित्त अटकलेले वस्तू आणि व्यक्तीमध्ये, ते तुम्हाला दुःख देत राहणार आहे. पण जी गोष्ट मला आनंद देणार आहे, सुख देणार आहे, ती गोष्ट मी वारंवार करत राहणार आहे. म्हणून मनुष्याने वृत्तीमध्ये काय येलं पाहिजे. वृत्ती ह्या शब्दाचा अर्थ निवृत्ती, निवृत्त आणि निवृत्ती. नोकरीमध्ये निवृत्त होता येते, एका वयानुसार घरातून आपल्याला निवृत्त होता येते. सून आले, बाबा मी आता निवृत्त होते, तू कारभार सांभाळ. ऑफिसमध्ये एक वयानुसार निवृत्त होता येते. पण संसारातली निवृत्ती ह्या शब्दाचा अर्थ काय, अनासक्त होणं महत्वाचं आहे. जेवढं तुम्ही अनासक्त होता ह्या संसारापासून, तेवढं तुम्हाला नाही का समाधानामध्ये चित्त राहील, चित्तामध्ये समाधान राहील. म्हणून माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. लोक वयानं वाढतात पण अटॅचमेंट खूप वाढते कंबऱ्याच्या. म्हणून सासू सुन्याची भांडणं का होतं माहिती आहे तुम्हाला. सासूला इन्सिक्युरिटी होते, आता घरामध्ये सून आलेली आहे आणि माझा कारभार आता ती बघेल. आणि जेव्हा ही कंट्रोल करण्याची मेंटॅलिटी जेव्हा त्यांच्यामध्ये क्रायसिस होतात, आणि सुनाला काय वाटतंय, आता मी मालकी नाही, लग्न मी काय पळून आले काय, मी लग्न करून आले, माझ्याकडे आला पाहिजे कारभार. जेव्हा 2 नियंत्रण करणाऱ्या वृत्ती एकत्र येतात तेव्हा तिथं क्रायसिस वाढतात. म्हणून माणसाने काय घडलं पाहिजे, सुख हे आणि दुःख कसं आहे पावसाप्रमाणे. बघा आता पाऊस पडत नाही, लोक दुःखी आहेत, पाऊस कधी. आता मला एका महाराज पाऊस कधी पडेल, म्हणलं मला काय माहीत भाऊ, हवामान खात्याला विचार. आता मागच्या वर्षी एवढा पाऊस पडत होता, लोक दुःखी झाले होते. म्हणजे पहिल्यांदा पाऊस पडत नाही दुःखी, पाऊस पडत असल्यानंतर सुख, सुखानंतर अतिरेक पाऊस पडतो दुःखी होत आहे. मुंबईच्या लोकांना पावसाबद्दल विचारा, आता गरम होत आहे, पाऊस पडल, आणि पाऊस पडायला लागला कब बंद होगा. म्हणजे आपलं सुख कसं आहे त्या पावसासारखं, पडलं तरी प्रॉब्लेम, नाही पडलं तरी प्रॉब्लेम. आता बघा ना गुलाबजाम, पहिल्यांदा वाटतंय गुलाबजाम खावा खावा खावा, लोक काही खातात 20-25, काही हावरट असतात खातात, पण त्याचं पोट भरल्यानंतर एखादा एक्स्ट्रा खाय म्हणलं ना दुःखात निर्माण नको. त्या जगातलं सुख कसं आहे, त्या गुलाबजाम सारखं आहे, त्या पावसासारखं आहे. हे सुख आहे ना इनस्टेबल आहे. म्हणून इथे माणूस काय आहे की भगवंत गीतेमध्ये म्हणतात, मात्रा स्पर्शास कौंतेय शीत उष्ण सुख दुःखदा. अर्जुना काय कर, हे जे सुख दुःख मान अपमान लाभ आणि जय पराजय येत राहणार जात राहणार आहे, पण त्याच्यात तू विचलित होऊ नकोस, स्टेबल राहा. आणि पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात धीरस्तत्र न मुह्यते. जो धीर असतो, जो समाधानामध्ये चित्तामध्ये समाधानी असतो, तो कोणत्याही परिस्थितीमध्ये स्टेबल राहतो. का की त्याच्या जीवनाचं पर्पज क्लिअर राहत आहे की मला ईश्वरानं दिलंय आणि याच्यात मला राहायचं. माझ्या जीवनात दुसरं ध्येय काय, भगवत प्राप्ती. ज्याच्या जीवनात भगवत प्राप्तीचे ध्येय नसेल ना, तो वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, नातेवाईकामध्ये, मान सन्मान प्रतिष्ठामध्ये आणि दुसऱ्याच्या तुलना करण्यामध्ये जीवन जात असते, आणि तो सगळ्यात दुःखी राहतो. तो स्वतः दुःखी राहतो, त्याचे 4 लोक सुद्धा दुःखी राहतात. म्हणून इथे जे सुख आहे ते पुण्याच्या बळावर भेटते, आणि जे दुःख भेटते ते पापाच्या कृत्यामुळे भेटत असते. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये पाप पुण्य राहणार आहे तोपर्यंत सुख दुःख येत राहणार आहे. म्हणून तुकाराम महाराज ह्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात की आपण काय केलं पाहिजे की आता हे जे दुःख आहे त्याने सदा चित्त समाधानी असावे. आणि ते समाधान ते चित्तामध्ये कसं असेल, ते म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा. ते समाधान कधी भेटन तुम्हाला, तेने सदा नाम घोष, निरंतर नाम घोष केला पाहिजे. नाम घोषच नाही, करू हरिकथा. म्हणजे 2 गोष्टी सांगतात तुकाराम महाराज. एक म्हणजे हरिकथा सांगतात, आणि दुसरं गोष्ट काय सांगतात, नाम जप सांगतात. ज्यांचं श्रवण चांगल्याने, नाम जप चांगलं ना,
त्याच्या संसाराच्या प्रती इंटरेस्ट कमी होत जातो. ज्याचं नाम जप आणि श्रवण कच आहे त्याचं संसाराच्या प्रती आकर्षण वाढणार आहे. प्रिन्सिपल केले, ज्याला गोपाळ आवडतो त्याला संसार आवडत नाही, आणि ज्याला संसार आवडतो त्याला गोपाळ आवडत नाही. आणि बघा, जो गोष्ट आवडते ना, आपण वारंवार त्यासाठी काही ना काय करतो. एखाद्याला गुलाबजामुन तो खाण्यासाठी काही प्रयत्न करतो. जी गोष्ट आवडतं त्यासाठी प्रयत्न करतो, आणि मग दुसऱ्या गोष्टी त्याला दुय्यम वाटत राहतात. मग त्याच प्रकारे ज्याला अध्यात्म आवडतं, भक्ती आवडते, त्याला संसाराच्या प्रती ठीक आहे, तो संसारात राहतो, पण त्या संसारामध्ये कसं राहतो, कमळ चिखलात राहतो, पण चिखलापासून अलिप्त राहतो. तसंच एक साधक किंवा एक भक्त त्या संसार राहतो, पण त्याच्या क्रिया करताना तो चिखलात राहणार आहे. संसारूपी म्हणजे चिखलच आहे, चिखलाशिवाय पर्याय नाही त्या कमळाला. तसं आपलं संसार परिवार असणार आहे, नातेगोते असणार आहेत, सुखदुःख असणार आहे, कार्यक्रम असणार आहेत, पण त्याच्यामध्ये तो हर्षित होत नाही आणि दुःखी होत नाही. तो म्हणतो नाही, आपलं समाधान, आपलं चित्त कुठं पांडुरंगाच्या प्रती असलं पाहिजे. म्हणून इथे तुकाराम महाराज आपल्याला अभंगातून सांगतात की मनुष्याने दुसरी गोष्ट, आता ते समाधान भेटन, सदा नाम घोषो हरिकथा, तेने सदा चित्त समाधान. मग जर तुम्ही नाम जप केला, हरिकथा ऐकली, तर तुमच्या चित्तामध्ये काय होईल, समाधान भेटल. आणि त्या समाधानामुळे भेटल्यानंतर तुकाराम महाराज पुढच्या कडव्यामध्ये सांगतात, सर्व सुख त्याले सर्व अलंकार, आनंद निर्भर डोलतासे. त्याच्या जीवनामध्ये त्याला सर्व सुख भेटते. आता सुख आणि आनंदामध्ये फरक आहे बरं. सुख कसं आहे, अलंकारासारखे बघा, भेटत नाही त्याच्या पहिले अलंकार भेटले, ते अलंकार घातल्यानंतर किती आनंद राहतो. आपण दुसऱ्याच्या सोन्याकडे, तुम्ही लग्नात बघा, बायाचं लक्ष कुठं असतं माहिती आहे का, दुसऱ्याच्या साडीकडे आणि दुसऱ्याच्या सोन्याकडे. आणि पुरुषाचं लक्ष कसे असतं, खाण्याकडे, आणि कधी कल्टी मारताना दुसऱ्याच्या गाड्याकडे आणि मोबाईलकडे. आणि जसं आमचे एक भक्त सांगत होते, ते एक्सप्रेसिनमध्ये हॉटेल आहे, नाशिकचं सगळ्यात मोठं फेमस हॉटेल आहे, सगळ्यात महागडं. ते लग्नाला गेले होते. त्या लग्नामध्ये त्या मुलाचं जे लग्न होतं, तो नवरदेवचा मुलगा प्रत्येक स्त्रीला पैठणी साडी आणि प्रत्येक कपलला रेमंडचं सूट देत होते. आणि आयटमचं तर विचारू ना, किती आयटम, खाणं पिणं, एक साईडला ऑर्केस्ट्रा, डान्स चालू आहे. ते सगळे मित्र भेटल्यानंतर एक विचारत होतो, अरे यार, एवढं मोठं लग्न ठेवलं यानं, एवढा खर्च करतो, एवढ्या वस्तू वाटतो, याच्याकडे पैसे आहेत किती. म्हणजे आपण शॉप करतो, पण लोकांच्या मनामध्ये काय किडा घुसला, याच्याकडे पैसे असतील किती, हा खर्च करतो किती. म्हणजे इथे काय आहे की जे सर्व सुख आपण सुख दाखवतो, पण ते सुख कसं आहे, येत जाते. आणि अलंकाप्रमाणे अलंकार धारण करतो, पण ते अलंकाराचं अट्रॅक्शन घालेपर्यंत असतं, पण नंतर काही एवढं नसतंय. ते चोरीला गेल्यानंतर, हरवल्यानंतर तळमळ वाटते. पण इथं तुकाराम महाराज म्हणतात ते अलंकार आहे, ते कधी नाही का येत राहीन जात राहीन. मग आनंद, आता सुख कसं आहे, तुकाराम महाराज एक अभंगामध्ये म्हणतात, सुख पाता जवा पाडे, दुःख परवता एवढे. ह्या जगातलं सुख आहे ना, जव माहिती आहे तुम्हाला, ज्वारीचा दाना, बाजरीचा दाना घ्या, गव्हाचा. जसं रेल्वेच्या डब्यामध्ये 2 डबे असतात ना, त्या 2 डब्यातला जेवढा गॅप असतो त्याला सुख म्हणतात, आणि जे डबे असतात ना ते दुःख म्हणतात. तुम्ही म्हणता, प्रभूजी तुमच्या लाईफमध्ये असं काय झालं की तुम्ही दुःखाबद्दल बोलताय. अहो, लय भयंकर बाहेर परिस्थिती आहे. आजच आमच्या त्या परभणीला येशेवाडी मंदिरामध्ये लोक पाया पाडता पाडता तो स्लॅब कोसळला दगडाचा, आणि त्याच्यामध्ये 10-12 भाविक मेले. आता तुम्ही लांब कशाला, मागच्या आठवड्यामध्ये त्या बारामतीमध्ये एकाच घरातल्या 3 मुली वारल्या. ते सोलापूरला एक टेम्पो ट्रॅव्हल नाही काय विहिरीमध्ये गेले, आणि त्या घरातले अख्खा परिवार, म्हणजे कितीतरी लोक वारले. पदम पदम दुःख या संसारामध्ये, कोणाच्या शारीरिक स्तरावर, कोणाच्या संबंधाच्या स्तरावर, कोणाच्या आर्थिक स्तरावर, कोणाच्या मानसिक स्तरावर, कोणाच्या ग्रहकलामध्ये एवढे दुःख येतं. तुम्ही मंदिराच्या बाहेर राहतात म्हणून तुम्हाला माहीत आहे की ना माहीत नाही, पण मायबापांना आम्ही मंदिरात बसतो ना, अंगावरला थरकाप उडतो. विचार करा की माणसाच्या जीवनात एवढे दुःख आहेत, आणि आणखीन आपण दुःख वळून घेत असेल आपल्या स्वभावानं, आपल्या आसक्तीने, तर ते दुःख आपल्याला नाही का आणखीन दुःख देतात.
म्हणून ईश्वराला एकच धन्यवाद म्हटलं पाहिजे, आज भगवंता सगळे सुखी ठेव, सगळे सुखानं आहेत, खायला भेटलंय, सगळे आनंदाने जीवन चाललंय. नेहमी भगवंताला रात्री झोपताना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आजचा दिवस माझा गेला, उद्याचा दिवस मला पाहायला भेटला. किती आपल्याला ग्रॅटिट्यूड करण्यासारखं आहे. म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा एवढं आहे, ते अनुभवातून सांगतात. ते म्हणतात सुख कसं, जवा एवढं, सेक्स घ्या, 2 मिनिटानंतर स्त्री पुरुष बाजूला होतात, तेवढंच सुख भेटते. पण ते वारंवार त्याला वाटते नाही या सेक्स मैथून सुखामध्ये त्याला आनंद भेटेल. दुसरं खाण्याचं सुख, खाल्यानंतर ते सुख, वस्तूंमध्ये सुख भेटतं कमी, पण त्याचं बिल किंवा त्याचं जे काही पे करावं लागतं तुम्हाला, ते तुम्हाला भयंकर भेटते. म्हणून सुखाचं जे इथं म्हणतात इथं तुकाराम महाराज दुःख प्रवाहता एवढे. आणि सगळ्यात मोठं दुःख आहे ना, जसं गेले 1 महिन्यापासून माझा दात आहे ना रूट कॅनल करायचा आहे. म्हणजे पाणी प्यायल्यानं एवढं भयंकर होतं. खाताना पहिल्यांदा थोडंसं झटका असा बसतो सकाळी ब्रश करताना. आणि आता मी यमुनेत्रीला गेलो होतो, यमुना मैया की जय, थंड पाणी आंघोळ केल्यानंतर दाताना मला दिवसा तारे दिसत होते. तर म्हटलं खाताना किती सुख भेटतं हो. खाल्लं एकदा गिळालं की गेलं सुख, पण ते सगळं दात एवढं दुःख द्यायला लागलं. आता हे कळलं की किती आनंद येते आपल्याला, बोटं किती आनंद येतात. पण ते दरवाजात घालून बघा, दिवसभर बघत राहील, बोट गेलं, बोट गेलं, बोट गेलं, बोट घेतलं. हां, आपण बोटं करतो तेव्हा काही वाटत नाही, पण जेव्हा बोट गेलं तेव्हा आपल्याला दुःख देत आहे. तर इथं काय सुख, मग तुकाराम महाराज म्हणतात धरी धरी आठवणा, वारंवार रिमाइंड करीत चला. हां, म्हणी संतांचे वचन, मी नाही सांगत, संत सांगतात आणि अनुभवातून. म्हणून ध्यानात ठेवा, आपण ऐकून नाही का ह्या संसाराची रियालिटीबद्दल समज. आणि तुकाराम महाराज म्हणतात नेने रात्रे अर्ध बाळणपणे जरा व्याधी, रात्री झोपण्यात गेली, मैथुनात गेली, आणि राहिलेली वेळ कशात गेली, बाळणपणात 5 वर्षे. आणि राहिलं जरा व्याधी, जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी आजार. आमचे जानकीपुरची आई, त्यांचे लंग्स सगळे गेले. आता त्यांचं ऑक्सिजन, नॉर्मल ऑक्सिजन 1% खाली असतो, त्यांचा ऑक्सिजन 6ला आहे. निश्चित तळमळ, माशीसारखी, जशा माशी तळमळ करतात तसे त्या माताजी तळमळ करतात. प्रभूजीला वारंवार खोकला व्हावं असं त्यांचा जीव असं तळमळ तळमळ कर, आम्हाला पावत नाही, आयसीयूमध्ये येत. व्याधी किती भयंकर वेदना देतात एका वयानुसार. आणि त्या विली पॉवर खूप चांगल्या आहेत, पण त्यांच्या शरीर आणि जानकीपुर एवढे स्ट्रॉंग व्यक्ती, पण आईची अवस्था पावत नाही. कोणी नाही पाहू शकत हो दुःख. म्हणून इथं काय तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पुढा घाण जुता जातीशी मुडा. अरे सावध व्हा या संसारामध्ये. आणि म्हणून सुख कसं दिलेलं आहे की अलंकार प्रमाण दिले. मग तुकाराम महाराज पुढच्या लाईन म्हणतात, आनंद निर्भार दुलत असे. तो सुख संसारामधलं नाही आहे, ते तुम्हाला नाही का दुःख देत आहे, पण आनंद पाहिजे असेल. सुखानं आणि आनंदामधला फरक काय, खाण्यातला जो सुख असतं भेटते, आनंद भेटत नाही. आनंद वस्तूनं नाही भेटत. जसं तुम्ही मंदिरात जाताना, कधी तुम्ही कीर्तन ऐकता, लिटरली लोक काही रडतात का त्या कीर्तनावर. तुम्ही कधी वृंदावनला जाता, आमच्या मंदिरामध्ये माताजी जसं राधा मदन गोपालला पाहतात तसं त्यांच्या नॅचरली काही प्रभूजी पण पाहिले मी. मदन गोपालला पाहिल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. विचारलं ना की म्हणतात मदन गोपाल किती सुंदर आहे. तुम्ही कधी पंढरपूरला जाताना लोक 24 तास 30 तास उभा राहतात शरीराच्या एवढ्या, पण जसं पांडुरंगाचं दर्शन घेतलं ना, काय आनंद त्यांच्या चेहऱ्यावर. सुख नाही, सुख खाण्यातून भेटते, आनंद हा अध्यात्मातून भेटते. म्हणून वारीमध्ये नेहमी सांगत असतो, आपल्या घरामध्ये सुविधा आहेत पण आनंद नाही आहेत. पण वारीमध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये सुविधा नाहीत पण आनंद आहे. तो अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला भक्ती करावं लागेल. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, एक अभंगामध्ये म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. सुख नाही सांगत तुकाराम महाराज. सुखाबद्दल काय म्हणतात, सुख पाता जवा पाडे दुःख परवता एवढे. पण तुकाराम महाराज अभंगामध्ये काय म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद. कशामुळं, काय सांगू झाले काहीच बाई. आता काय सांगू किती आनंद भेटला. हां, काय सांगू झाले पुढे चाले नाही आवडीनं. हां, आता याच्या पुढे कोणती आवडच राहिली नाही, एवढा आनंद भेटलेला आहे. गर्भाची आवडी माताचे डोहळे. मला भक्तीमध्ये एवढा आनंद भेटला आहे की मला मातेचा गर्भसुद्धा वाटत नाही.
मातेचा गर्भ जेवढा तुम्हाला सोपं वाटतं तेवढा सोपा नाही आहे. 9 महिने 9 दिवस बाजूला रक्त, मांस, हाडं, आणि त्याच्यात आईनं डोहळे लागले, तिखट मीठ खाल्लं. माती खातात कोणी? हां हां, ते खाते, लाल काळी माती असते. हां, त्याच्यानंतर चिंचोके खाणं, त्याच्यात मिरच्या खाणं, वडेपाव खाल्ले, त्या बाळाला काय वेदना होतात. आणि त्याचं स्किन कशी असते? अतिशय सेन्सिटिव्ह असते, खूप वेदना होतात. पण तुकाराम महाराज म्हणतात, तिथे जिव्हाळा तिथे बिंबे. तुका म्हणे तैसा ओतला असा ठसा, अनुभव सरस मुखा आला. मी अनुभवात माझ्या हृदयात ठसलंय आणि ते मुखातून बाहेर पडतंय. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, आनंदाचे डोळे आनंद तरंग. आपल्याकडे दुःखाचे तरंग येतात. तुम्हाला ते मी हे पाहिलं, मृगजळ उन्हाळ्यामध्ये तुम्हाला रस्त्याने जाताना ते मुरगळ जल दिसते, जवळ गेले की गायब होते. तर या संसारातलं सुख त्या मृगजळाप्रमाणे. पण तुकाराम महाराज काय म्हणतात की आनंदाचे तरंग माझ्या बाजूला फिरतात. आणि त्याच्यामध्ये काय सांगू आता भगवंताच्या भक्तीचं. म्हणून इथे तुकाराम महाराज सांगतात ह्या लाईनमध्ये पहिल्या, सर्व सुख आले सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असे. भक्तीचा जो आनंद आहे. आता तुम्ही म्हणता प्रभूजी एवढ्या वर्षी जप करतो आम्ही, एवढे ग्रंथ करतोय, सत्संग बी अटेंड करतो, मंगल आरती बी अटेंड करतोय, दरवेळेस बी येतो, मग आम्हाला आनंद का भेटत नाही? तुमचा आनंद कसा आहे? मधाच्या बाटलीसारखं बाहेरून चाटण्यासारखं. थोडा दिसलं हां चाटायचं. जेव्हा तुम्ही बोट मधाच्या बाटलीत टाकता, ते मध उचलता बोटानं आणि जिवे टाकता, तेव्हा तुम्हाला आनंद भेटेल. तसं भक्ती वरचीवर करतात, कीर्तनामध्ये बरं वाटेल, छान प्रसादामध्ये वाटेल, तेवढ्या पुरतं ते. पण ती भक्ती जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात, आपल्या जीवनात आत्मसात करतात, तेव्हा तुम्हाला त्या अनुभवाची अनुभूती भेटेल. बघा तुम्ही मागच्या वेळेस आपल्याकडे कीर्तन केलं होतं, किती आनंद वाटला. 2 घंटे माणूस विसरून जातं. पण तेच मी घरी कधी एकदा गेलो होतो, मला प्रश्न पडला होता की दिवसभर आई काय करत असेल, भाऊजाई काय करत असेल. एकदा सकाळचे झाडू पोचा झाला, स्वयंपाक झाला की मग बस मोबाईल इकडे तिकडे बघत. हां मग काय करायचं, मग त्यात जास्त नातू आला. संसारामध्ये मी 2 तासानंतर वैतागलो. आणि तेच मंदिरामध्ये 1 मिनिट वेळ भेटत नाही. कारण की आता जप झाल्यानंतर 1 घंटा रेस्ट करायचा, नंतर भागवतम वाचायचं आहे, नंतर लगेच हे बायोग्राफी वाचायची, नंतर हे प्रवचन ऐकायचं, नंतर संध्याकाळी हा भेटायला येणार आहे. संध्याकाळी 10 वाजल्यानंतर कळत अरे दिवस गेला का. कारण एवढं एंगेज करून टाकल्यानंतर बाहेरचा विचार करायला वेळच भेटत नाही. पण संसारामध्ये ना आपल्याला विचार करायला पडते. आता घरी तुम्ही 1 दिवस सुट्टी राहू द्या, तुम्हाला डोक्याला टेन्शन येतं, करायचं काय. आणि भक्तीमध्ये एवढे अग्रेसर नाही की आपण लगेच भागवतम घेऊ मोबाईल. आता मी यात्रेमध्ये गेलो होतो. यात्रा मग मी खरं सांगतो, अजिबात यात्रा माझ्या चेतण्याच्या दृष्टिकोनातून खराब झाली. ती ना मी टॅप यासाठी घेऊन गेलो की मी यात्रेत भागवतम वाचेल. पण काय माहीत मला ते भागवत वाचायची मनच नाही झालं, प्रवचन ऐकू ते पण नाही झालं, आणि एक्स्ट्रा जप पण नाही झाला. म्हणलं यात्रेतून मी काय घेतलं. म्हणून इथे एक सांगायचा मुद्दा असा आहे की भक्तीतला जो आनंद आहे ते वरचीवर उथळ मात्यांना नका करू मायबापांनो, त्याला डीपमध्ये जा. तुकाराम महाराजांनी ते आत्मसात केलं, त्याच्यात ते मुखातून पडलं म्हणून ते वर्णन करतात. आणि मग इथे सांगतात की काय सांगू, आनंदाचे डोळे आनंद. आणि ह्या 2 चरणामध्ये दिल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात असे असा कुठे आठवाईस नाही, देहीच विदेही भोगदशा. आता हा आनंद भेटल्यानंतर मी शरीर स्तरावरलं नाही, माझं शरीर आत्मा वेगळे झाले, कुठं आठवत नाही. देहीच विदेही झालो, मी देहातून विमुक्त झालो. आणि कसं झालो आहे, मी आणि माझी जी वृत्ती ना ती नष्ट झाली. संसारात राहिल्यानंतर मी आणि माझी बायको, माझा नवरा, माझे मुलं, माझे आईवडील, माझे बहीण भावंड, माझं शेत, माझं घर, माझी नोकरी, मी आणि माझा जो विचार करतो हे शरीर स्तरावरला आहे. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, सगळं जगच मला पांडुरंगमय दिसतो. तर मग मला मी भेदभाव करण्याचे अध्यात्मामध्ये उन्नती करतो, त्याच्यामधला भेद नष्ट होतो. आणि ज्याची भक्तीत प्रगती नसेल तो ह्या संसारात भेद करत राहतो. भेद म्हणजे काय, पार्सलिटी. हा माझा आहे, हा तुझा आहे, हे भक्तीचे लक्षण आहे. याला काय म्हणतात, फिल्ट्रेशन लावलेले.
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तिथे शरीर स्तर आहे जोपर्यंत याला कसं होईल, भक्तीच्या स्तरावर जाताना आनंदात जाता तुम्ही या संसारात अनसक्त होता, कारण संसारातून दुःख भेटतंय म्हणून हा संसार नको. पांडुरंगाच्या प्रती आसक्ती होते, आनंद भेटतो, म्हणून पांडुरंगमय जीवन होऊन जातंय. त्यामुळं संसाराच्या प्रती आसून नसल्यासारखं आहे. मग तुकाराम महाराज उपमा सुंदर देतात. ते कशासारखं ते, जसं पाण्यामध्ये तेल टाकलं, पाण्यात राहतंय, पण पाण्याचं आणि तेलाचं दोघांचं अस्तित्व वेगळं राहतं का नाही. जसं कमळ चिखलात राहतंय, पण चिखलाचा स्पर्श होऊ देत नाही, तसं भक्त संसारात राहतो पण विकळतं. तुम्ही आळूचं पान पाहिलं का? तुम्ही आळूचं पान, आळूच्या पानावर पान टाका, चिटकत नाही. ते कसं आहे, मोत्यासारखं फिरत राहतं, बघितलं असेल तुम्ही. तसा जो साधक असतो ना, त्या मोत्याच्या दाण्यासारखं आळूच्या पानावर राहतो, पण अस्तित्व आपलं वेगळं ठेवत राहतो, मोत्याच्या दाण्यासारखं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपण नाही का देहीचं विदेही भोगदशा, माझी भोगदशा आहे ना का नष्ट झाली, इच्छा तर मरून गेलेली. जो भक्तीत प्रगती करतो त्याची इच्छा, आकांक्षा आणि वासना आपोआप कमी होतं. म्हणून आमच्या मंदिरामध्ये तुम्ही येताना मोठे हायली एज्युकेटेड लोक आहेत, भक्तीमध्ये एवढे गेले, आज 20 वर्षापासून भक्तीमध्ये आहेत. संसारातल्या सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत. काय आहे, उद्याचा काही भविष्याचा विचार नाही, ना बँक बॅलन्स आहे, ना पैसा, ना पाणी. 2 टाईम प्रसाद भेटतो, 3 टाईम प्रसाद भेटतो, कपडे भेटतात, काही चिंता नाही. पण 20 वर्षापासून भौतिक सुखाच्या, तुम्ही ज्याला आनंद सुखी मानतात, वस्तूपासून व्यक्तीपासून भेटन, त्याला सोडून 20 वर्ष झाले, कधी अट्रॅक्शन पण वाटत नाही. कारण या जगातलं जे आकर्षण आहे, अट्रॅक्शन आहे, ते चिंगमसारखं आहे. पहिल्यांदा लय भारी वाटते, नंतर लोक बबल फोडत बसतात. आज कालच सकाळी मी मॉर्निंग वॉक करतो, आम्ही कुत्र्याचं पिल्लू आहे आणि आमच्या बाजूला सगळे मुसलमान राहतात. त्याने ते हाडकं आणले, तो बसला चगळत. जप करता करता ते रिलेशन झालं, मला या संसाराचं सुख आहे ना, हा कुत्र्याच्या हाडकासारखं आहे, चगळत बसतो पण पोट भरत नाही. आपण बी ट्राय करत राहतो, हे कपडे घालू, ह्या मॉलमध्ये जाऊ, हॉटेलमध्ये ग्रेप काउंटीमध्ये जाऊ, भगोर काउंटीमध्ये जाऊ, नाहीत भगोर नसल्यास हरियाणामध्ये जाऊ, नसेल इकडं जाऊ. आपण काय करतो, आयटम खाण्याचं. अरे नाही बाबा, ह्या भक्तीमध्ये ह्या गोष्टी सोडायला. म्हणून शरीर स्तराच्या वरती या आणि निर्विषय व्हा. भोग वासनातून जेव्हा तुम्ही मुक्त होता तेव्हा तुम्हाला आनंद भेटेल. तेल आणि तूप, तेल आणि पाणी एकत्र राहू शकत नाही. भोग वासना आणि भक्ती करू. तुम्हाला या जगात खरा आनंद पाहिजे असेल, तो भोग वासना सोडावा लागेल, तेव्हा तो आनंद भेटेल. आणि जर भोग वासना पाहिजे असेल तर आध्यात्मिक आनंदाची अपेक्षा ठेवू नका. म्हणून तुकाराम महाराज इथं सांगतात. आणि शेवटच्या लाईनमध्ये म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागे नेदू पाप पुण्य अंगा. आम्ही अग्निरूप झालेलो आहेत, आम्हाला पाप पुण्य अजिबात लागत नाही, कारण आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलो. कारण भक्तीची एवढी प्रखर होती त्यांची ना. आपण काय करतो, श्रवण कीर्तन करतो, पण आपल्याला पुण्य भेटावं. आपण उपास बी केलं तर पुण्यासाठी करतो, प्रवचनाला बसतो कशासाठी, पुण्यासाठी. लोक भांडारा बी खातात कशा, पुण्य प्राप्त व्हावं म्हणून. तीर्थयात्रा कशासाठी करतो, पुण्यासाठी करतो, किंवा पाप होतात आपल्याकडून. पण पाप पुण्य जोपर्यंत राहील तोपर्यंत संसारात राहावं लागेल. म्हणून पाप पुण्याच्या तुकाराम महाराज काय म्हणतात, माझ्या जीवनातलं सगळं पाप पुण्य नष्ट केले. शास्त्रामध्ये सांगताय की जीवनातलं पाप आणि पुण्य दोघं जळून भस्मसात झाले पाहिजे. म्हणून असं म्हटलं जात आहे, गंगेमध्ये स्नान केलं तर पुण्य प्राप्त होत आहे, आणि यमुनेमध्ये स्नान केलं तर पुण्य नष्ट होते. कारण यमुना मैया पुण्य प्राप्त करत नाही, ती भगवत प्राप्ती करून देते. काय प्रिन्सिपल आहे. म्हणून लोक गंगेमध्ये काय करतात, पाप धुवून टाकतात आणि पुण्य प्राप्त होतात, त्यासाठी गंगेमध्ये. यमुनेमध्ये म्हणतात, ज्याला पुण्य वाचवायचं असेल त्याने यमुनामध्ये स्नान करू नये. म्हणून आज यमुनेमध्ये कोणी लोक स्नान करत नाही, कारण यमुना एवढी गढूळ आहे. लोक म्हणतात लावून जय यमुना मैया की जय. पण जे भागवताचा प्रिन्सिपल काय सांगतात, ज्याला पुण्य वाचवायचं असेल त्याने यमुना स्नान टाळावं, आणि ज्याला भगवत प्राप्ती पाहिजे असेल यमुनाचं स्नान करावं. म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही झालो अग्निरूप. जसं अग्नीच्या संपर्क आल्यानंतर सगळं ते भेदभाव करत नाही, जळून भस्मसात करते, तसं संत अग्नीसारखं झालं तर त्याचं पाप पुण्य जळून भस्मसात होते. त्यांच्याकडे वाईट वृत्ती लोक आले तरी ते शुद्ध होतात. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले, एवढे शुद्ध होते, एवढे अग्निरूप होते,
की त्यांचं पाप त्यांना विचलित नाही करू शकलं. उलट प्रभुपादाच्या संपर्कात आल्यानंतर ते शुद्ध झाले. तसं अग्नीच्या संपर्कामध्ये जो कोणी येतो, अग्नीमध्ये लोखंड टाका दूषित, ते शुद्धच होते. लोखंड आपलं सोनं टाका, सोनं टाकल्यानंतर सुद्धा ते पवित्र होते. तसं संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अग्निरूप झालोत आणि पाप पुन्हा अंगा अजिबात नाही. म्हणून इथे आता हे पाप पुण्य भक्तिरस अमृतमध्ये हे जो अभंग घेतला मी, हा सेम भक्तिरस अमृत सिंधूच्या 6 प्रिन्सिपलला लागू होतो. कसं? क्लेश अग्नी, भक्ती केली तर तुमच्या जीवनातले पाप नष्ट होऊन जातात, पहिलं. दुसरं, क्लेश अग्नीमुळं काय होतंय? शुभदा, शुभ म्हणजे तुमचं जीवन मंगलमय होतंय. जो भक्ती करा, बघा ना, आता तुम्हाला इथं पैसे देतात का मी आठवड्याला, पण तुम्हाला काहीतरी मंगल वाटत असेल. माझा अनुभव असा आहे, इस्कॉनच्या येण्याचे पहिले एवढं माहीत नव्हतं, पण कोणी वारला असेल आणि त्याच्या वारल्याच्या बाजूला कोणी कीर्तन करू द्या, अमंगल वातावरणामध्ये मंगल वाटते. कारण तिथं हरिनाम जेव्हा चालतं ना, मला पहिल्यांदा अनुभव, जसं आमच्या इंद्रनगरमध्ये एक आहेरपूर वारले होते, तर मी वृंदावन प्रसाद पूर्ण कीर्तन करायला गेलो. तिथं एवढा शोक होता, मोठी व्यक्ती होती ती, एवढा विलाप होता, सगळे रडत होते. जसं प्रभूजीने कीर्तन चालू केलं, हार्मोनियमवर मृदंग करतात, पिन ड्रॉप सायलेंट झाले आणि सगळे डुलायला लागले. पिक्चरच्या गाणं डुललं का कोणी? आता त्या दिवशी आपल्याकडे कीर्तन चालू झालं, आपोआप अंग डुलत आहे, सांगायची गरज नाही. इथं बाहेर एक पॅक मारावं लागतंय, मग तो कोणीतरी उचलेन, कोणी धक्का देईन, अरे नाच रे. इथं तर सांगा आपोआप, जाऊ दे, कोणी काय म्हणायचं म्हणू दे. मला लोक म्हणतात, अरे तुम्हाला लाज वाटत नाही का? म्हणलं कशाची लाज? संसाराची लाज वाटली पाहिजे, भक्तीची लाज नाही वाटली पाहिजे. काय संसाराचे? भक्तीमध्ये भगवंतासाठी सगळं. म्हणून इथं तुकाराम महाराज काय म्हणतात? शुभदा, शुभदा म्हणजे काय? मंगलमय होते. आणि मंगलमय झाल्यानंतर काय होते? सांद्रानंद विशेष आत्मा, तो आत्मा स्पेशल बनतो 2 गोष्टीसाठी. भगवंताला तो प्रिय बनतो, आणि दुसरी गोष्ट, सांद्रानंद ह्या शब्दाचा अर्थ त्याचे जीवन आनंदी राहतो. कुठेही गेला, कोणत्या अवस्थेमध्ये गेला तरी त्याच्या तोंडावर स्माइलिंग राहते. न जिने का लालच, न मरने का डर. तो कोणत्या परिस्थिती, सगळीकडे गेल्यानंतर एकच करतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम 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 हरे हरे. तो जप करत राहतो, स्माइलिंग करत राहतो. तो म्हणतो काय? कुठेही भगवत भक्ती जप करायचं असेल, नाम जप करतो आणि कथा ऐकतो. शुभदा झाल्यानंतर काय? सांद्रानंद विशेष आत्मा. त्याच्यानंतर याच्यामध्ये या सांद्रानंद सुदुर्लभा, असे खूप दुर्मिळ लोक आहेत. आता या प्रवचनामध्ये तुम्ही एवढे येतात, याच्यामध्ये जप करणारे किती? बोटावा मोजणे ना, त्या बोटामध्ये मोजणारे किती लोक आहेत? निरंतर करणारे, म्हणजे नित्यनियमानं. जेवण चुकन पण त्याचा जप चुकणार नाही. पण काही जण असे आहेत, जाऊ दे, करू आज नाही उद्या करू, पोस्टपोन करू, कारण ते भक्तीला एवढं चिपली घेऊन टाकतात. म्हणून ज्या दिवशी तुम्ही जपाला, ग्रंथाला चिपली घेतात ना, भगवंत तुम्हाला चिपली घेऊन टाकतात. ज्या दिवशी तुम्ही नाम जपाला गांभीर्याने घेतात, कथेला गांभीर्याने घेतात, ग्रंथाला गांभीर्याने घेतात, भगवंत तुम्हाला गांभीर्याने घेतात. भक्तीमध्ये आपलं गांभीर्य हे भगवंताचं गांभीर्यावर आधारित. आपलं जीवन डळमळीत असेल, भगवंत म्हणा जाऊ दे. म्हणून सांद्रानंद विशेष आत्मा, त्याच्यामध्ये सुदुर्लभ, सुदुर्लभ म्हणजे अतिशय दुर्मिळ आहे. नित्यनियम नामी तो दुर्लभ. जो नित्यनियमानं जप करतो तो अतिशय दुर्लभ व्यक्ती. आणि असा दुर्लभ झाल्यानंतर त्याला काय म्हणतात? मोक्ष लघुता. तो जिवंत असून मुक्त झाल्यासारखा आहे, त्याला काही फरक पडत नाही. आग लगे बस्ती में, बाबा पुणे मस्ती में, तिकडं आग लागू जगाला, आपल्या भक्तीमध्ये तल्लीनता प्राप्त करतो. आणि मग शेवटी म्हणतात मोक्ष लगे कृष्ण आकर्षणी. तो कृष्णाला आकर्षित करतो आणि तो कृष्णाच्या प्रती आकर्षित होतो. हे 6 स्टेप आहे. पहिलं काय? क्लेश आग्ने. दुसरं शुभदा. तिसरं आहे सांद्रानंद विशेष आत्मा. चौथं आहे सुदुर्लभा. 5वं आहे मोक्ष लघुता. आणि 6वं आहे कृष्ण आकर्षणी. हे 6 स्टेप झाल्यानंतर म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागे नेदू पाप पुण्य रूप. हे त्या समर्पित भावाचं वर्णन तुकाराम महाराज करतात. आणि केल्यानंतर हे पाप पुण्य कसं होईल? जसं अजामिळ सारखा पापी व्यक्ती होता, पण जसं तो भक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं पाप कसं जळून, अग्नीच्या संपर्कानंतर जळून झाला गेला,
तसंच आजमेळ्यातल्या जीवनातले सगळे पाप जळून गेले. पण त्यानं नाम जप कोणत्या लेवलला केला? नामामध्ये 3 स्टेप आहे. नामाप्रदक जप, नामाभास आणि शुद्ध नाम. नामाप्रदक जप म्हणजे काय? मॅकॅनिकली जप करणं, कंप्लीट करणं. इकडे विचार करणे, मनामध्ये विचार करणे, मोबाईल पाहणे, मग जे इन फोकस असल्या. दुसरं नामाभास म्हणजे सेकंड स्टेप, मोक्ष प्राप्त करतो. आणि नामामधला तिसरा स्टेप आहे शुद्ध नाम. शुद्ध नाम म्हणजे पवित्र, त्यावेळेस त्याला आनंद भेटतो हृदयातून. जसा जप करतो ना, म्हणून तुम्ही वेस्टर्न जेवढे गायक बघतात ना, 1-2 ते 2-2 घंटे म्हणतात. किती? 2-2 घंटे म्हणतात. आपण 5 मिनिटाच्या वरती म्हणू शकत नाही, कारण त्या नामजपामध्ये त्यांना स्वीटनेस प्राप्त होतं जिभेवर. म्हणून तुकाराम महाराज इथे म्हणतात की अग्निरूप झालं पाहिजे. आणि हे कसं होईल? भक्तीच्या. आणि भक्तीचं 6व्या स्कंदा म्हणतात, केचित केवलया भक्त्या वासुदेव परायण अगम धुन्वंती काश्येन निराहार इव भास्कर. या सुंदर श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी राजा म्हणतात, केचित केवलया भक्त्या. केचित केवल, किंचित भक्ती केली, केचित केवलया भक्त्या. कोणाची भक्ती? कोण्या काका, स्वामी, बाबा, ताई, मामा, मावशी का? नाही. ह्या जगातले कोण्या स्वामी बाबा आहेत ना, तुम्हाला भौतिक गोष्ट देऊ शकतात, वैकुंठ धाम देऊ शकत नाही. पण 80% लोक मी सांगतो म्हणून भक्ती करू नका हो. तुकाराम महाराजांनी सांगितलं ते करा, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ते करा. भागवत ग्रंथ काय म्हणतो, गीता काय म्हणते, गाथा काय म्हणते, अरे त्यांचं तर फॉलो करा. आम्ही येडे आहेत, बधीर छाप आहेत आम्हाला काही कळत नाही. आम्ही पोपटपंचे, जसं आहे तसं तुम्हाला सांगतोय. पण तुमच्यामध्ये ती मेंटॅलिटी कर्मकांडाची, हे केल्यानंतर ते भेटल, ते केल्यानंतर ते भेटल, भगवत प्राप्ती नाही होऊ शकत हो. ह्या संसाराच्या गोष्टी जमा होऊ शकतात, पण भगवंत भेटत नाही. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणतात, केचित केवलया भक्त्या. कोणाची? वासुदेव परायण. वासुदेव म्हणजे कोण? पांडुरंग, विष्णू, नारायण, कृष्ण. पारायण ह्या शब्दाचा अर्थ काय? रिपिटिशन. आपल्याकडे पारायण करतात ना, पुढे पाठ मागे सपाठ, कोणाला काही नाही. पारायण कोणत्या गोष्टीमध्ये? नाम जपामध्ये रिपिटेशन असलं पाहिजे. ते कृष्णाशी, ज्या दिवशी तुम्ही जप करता तेव्हा कृष्णाला कनेक्ट करण्यासारखे, आणि तुम्ही जप करत नसाल कृष्णाशी कनेक्ट नाहीत. क्लिअर प्रिन्सिपल आहे. म्हणून अगम धुन्वंती काश्येन, ज्याप्रमाणे अंधकार असेल आणि सूर्य झाल्यानंतर अंधकार नष्ट होतो, त्याच प्रकारे भक्तीच्या हृदयामध्ये उदय झाल्यानंतर त्याचं अज्ञान, अंधकार आणि दुःखमय जीवन नष्ट होऊन जाते. ज्याप्रमाणे अंधकार नष्ट होतो सूर्यप्रकाशामुळे. धुकं असतं ना आता पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, ते धुकं कधी जात आहे? सूर्यप्रकाशामुळे दुःख नष्ट होत आहे. तसंच भक्ती प्रामाणिकपणे केली तर त्याच्या जीवनातलं अज्ञान, अंधकाराचं, दुःखाचं दुःख नष्ट होऊन जात आहे. कसं? चिचित केवलया भक्त्या, भक्तीने. आणि कोणती? वासुदेव परायण, भगवान नारायणाची भक्ती महत्वाची. म्हणून तुकाराम महाराज या 4 चरणाच्या अभंगामध्ये 2 गोष्टीचा प्रिन्सिपल सांगतात. कोणता? ह्या संसाराची वास्तविक स्थिती, संसार दुःखमुळं चोहीकडे विचुंगळे, रात्रंदिवस जीव तळमळ करत असतो. आणि ह्या संसारामध्ये वस्तू सुख देत नाही, तर दुःख देते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ते सुख समाधान पाहिजे असेल तर सदा नाम घोष करू हरिकथा. सदा नाम घोष, हरिकथा करू, तेने सदा चित्त समाधान. हृदयामध्ये चित्त समाधान होते. ते सर्व तुक त्याले, सर्व अलंकार, ते सुख सगळं त्यागलं, आनंद निर्भर डुलत, असे आनंदामध्ये डुलत राहत तो भक्तीमध्ये. बघा काही भक्त आहेत ना, 2-2, 3-3 घंटे भागवत वाचतात, कारण भागवतामध्ये रस प्राप्त होतो. कथेमध्ये आमच्याकडे एक माताजी 2-2 घंटे कथा ऐकते, भागवत वाचते. ते म्हणजे प्रभूजी मला दुसरं मट्रिष्ट गोष्ट वाचायला आवडतच नाही. काय तल्लीनता प्राप्त केली. आपली तल्लीनता कशामध्ये? संसारामध्ये का भगवंतामध्ये? ती तल्लीनता तुमच्या मृत्यूच्या वेळेस. मी तुम्हाला एवढं घसा कोरडा करून का सांगतोय? याचं एकमेव कारण सांगतो मायबापांनो. मृत्यूच्या वेळेस तुम्ही जी गोष्ट करणार आहात, आता जी करणार आहात, तीच मृत्यूच्या वेळेस आठवणार आहे. अहो, चांगलं शरीर असताना भगवंताचं स्मरण होत नाही, तर मृत्यूच्या वेळेस जेव्हा कफ वित्त येतो, तुम्हाला कधी साक्षात करायचं असेल ना, जे लास्ट बेडला राहतात ना लोक, त्यांचं पहा, काय बुद्धी, काही कळत नाही. आता मी आजारी पडलो होतो,
काही बधीर छापसारखं वागतं मनुष्य. म्हणून जिवंतपणे ते स्मरण केलं पाहिजे पांडुरंगाचं, कृष्णाचं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणता, हे जेव्हा तुम्ही आनंदात डुलत राहता. आता एक व्हिडिओ व्हायरल झाला बघा मध्यंतरी, एका इस्कॉन मंदिरामध्ये काही भक्त कीर्तन करत होते. एक प्रभूजी उठले, जप करता करता नाचायला लागले. नाचता नाचता खाली पडले आणि शरीर सोडलं. तो लेटेस्टमध्ये व्हायरल झाला. मी ते आपल्या ग्रुपला पण टाकला होता. म्हणलं आई असा मूर्ती पाहिजे. बेस्ट मूर्ती म्हणजे काय, कीर्तनामध्ये नाचता नाचता काही हे नाही. म्हणलं हे लय दुर्मिळ आहे. म्हणलं या माणसाने कितीतरी दिवसाची प्रॅक्टिस केली तेव्हा हे दिवस आले. आपल्या थोड्याशा प्रॅक्टिसमध्ये ते नाही होऊ शकत. म्हणून मायबापांनो गांभीर्याने प्रॅक्टिस करा भक्तीची. वरचीवर उथळ माथ्याची कळू नका. डीपमध्ये जा, ग्रंथांमध्ये भागवत वाचा, जप करा. जप करताना वरचीवर करू नका. नुसतं कोटा कंप्लीट करू नका. त्याच्यामध्ये तल्लीनता प्राप्त करा. आणि सगळ्यात शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, हे जेव्हा तुम्ही करताना आनंद असे ऐसा कोठे आठवी नाही. आता कुठं असं आठवत नाही. देहीच विदेही भोगदशा, सगळे देहदशा नष्ट झाले. तुका म्हणे आम्ही झालं आग्नरूपे. मग पाप पुण्य तुमच्या बाजूला, तुमच्या चेतनेमध्ये तुमच्या वासनेची इच्छा होत नाही, भोगाची इच्छा होत नाही आणि इंद्रिय वासना आपोआप कमी होऊन जाते. एवढे मंदिरात ब्रह्मचारी 20-20 वर्षापासून करतात नाही, संसाराच्या अट्रॅक्शन मोठे मोठे सगळं सोडलेले आहेत. हे कधी होईल, भक्तीचं जेव्हा तुम्ही गांभीर्याने पालन करतात, प्रॅक्टिस करतात, तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होऊ शकेल. म्हणून मायबापानं सिरियसली नाम जप करा आणि आपलं जीवन धन्य करा. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे. संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय. श्री श्री राधा मदन गोपाल देवी शाखा देवी की जय.